तर हाय गाईज, आपण आता तिरुमलाला आल्यानंतर बालाजी टेम्पल्स आणि अन्नप्रसादम वरास्वामी सर्व मंदिरं पाहिलेले आहेत तुम्ही तसे तर. मग आता आम्ही आकाशगंगेला फिरण्यासाठी जात आहे. हा व्हिडिओ आता मी तुमच्या कुमार ब्लॉगर या चॅनलला टाकणार आहे, तुम्ही पहा नक्की. बाय. हे मॅप आहे मित्रांनो, अशा प्रकारे सर्व मित्र आलेले आहेत माझे. आता निघालो आहे मी बघा आकाशगंगेसाठी. इथून आता थोडं एक 2 किलोमीटर अंतरावरच आहे आकाशगंगा. आणि आम्ही आता गाडीनं जाणार होतो पण नको म्हणले, चलत जाण्यामध्ये खूप मजा येते ना, त्यामुळे नकोच म्हणलो होतो मी. मग आता आम्ही फायनली चलतच जाणार आहे. आम्ही चलत इथून थोडंच अंतर असल्यामुळे जाणार आहे बरं का. तर बघा इथं दाखवलेलं आहे बघा आकाशगंगा आणि पद्मनाभ मंदिर. तर इथून असं जायचं आहे बघा सरळच. आणि 5 महिन्याचे एका रस्त्यात दिसले, एका रस्त्यात जायचं. हो ते जाताना ते बघून तेवढं बघून जायचं ना. आकाशगंगेच्या साईडलाच आहेत ना सगळे. तिथं गेल्यानंतर ते 3 मंदिर आपल्याला बघायला मिळतील आहे ना. बरोबर आहे, मग जाऊ ना मग. तर आता काय अंतरावरच आहे, टेन्शन नका घेऊ. मंदिर बघून जाऊ. वेणुगोपाल स्वामी 5 किलोमीटर आहे आकाशगंगा मित्रांनो. गंगेला निघाला होतो मित्रांनो. तर वाटेवर एक सरावर लागलेला आहे, हे बघा. तिथं थोडंसं एक तळ आहे त्या ठिकाणावर जाताना बघा. तिकडेच डॅमचा डॅम आहे हे बघा. असं खूप भारी दिसतोय मित्रांनो बघा. का शूटसाठी गाडी बघा किती असं जाण्यापेक्षा किती मस्त भारी वाटलं बघा. तर बघा आम्ही जात होतो तर आम्हाला असं काय तर दिसलं आहे. हे काय आहे बघा. काय करतोस तू, जातो मागीच तेव्हा तिथं समोर आहे काय हो काय आहे बघा. हरण दिसलेले आहे. हो काय पवन चक्क्या. डीजे थांबे. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आहे. तर यापुढील प्रवास आम्हाला चालत करता जमणार नाही, तर आम्हाला गाडीने करावं लागेल, कारण की येथील पोलीस कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितले आहे. तर आता आम्ही पुढील प्रवास हा गाडीने करणार आहे, ते तुम्ही नक्की बघा.